अरे डार्लिंग उघडा बरा दिसत नाही रे, कपडे तरी घाल, अरे टोपी तरी घाल. टोपी हा हे टक्कल दिसतं म्हणून. हा अरे पण या टक्कल खाली अक्कल अक्कल पैसे कमवायची. बाबा तुला सांगितला होता लग्न जमवायच्या आधी व्यवहाराचं काही ते बोलून घे, पण माझं ऐकलं नाही. अरे 3 उतारा चालवतो, लुखाय का मी? नाही ना. अरे गौतमा, लगीन करून घे, देणे घेण्याचं सगळं नंतर वसूल करून काय घे. लागला वसूल करून गौतमा घेतली. काय झालं? काय हा? हुंड्यासाठी अडवतोस? हं? तिच्या औशी बापसाकडे बघ, गॅसवर टाकलं त्यान का? मावशे मी पण इथं गॅसवरच आहे. हे? आणि मी काय हुंडा नाही मागितलाय. मग हे? गिफ्टिंग म्हणतात त्याला. आणि गिफ्टिंग देण्याचा वादा तिच्या आई बापानं केला होता म्हणून तर मागतोय. आणि गिफ्टिंग मध्ये काय तर बुलेट. आणि बुलेटचा फायदा फक्त मलाच नाही तिला पण आहे. मी बुलेट चालवणार, मागच्या सीटवरती बसणार, अशी केस बीस उडवत मग कसला गिफ्टिंग फिफ्टिंग? हा? जरा पुरीकडे बघ, सोन्यासारखी हारे. बे मावशे ती बोरगी सोन्या सारखी आहे. या बा मी तर माझ्या आई बाबाचा सोन्याचा आहे. माझा बाबा तर मला डार्लिंग बोलतो. म्वा. हे बघ मावशे, लोकांना हे लागलं आपल्याकडे येतात, लोकांना हे लागलं आपल्याकडे येतात. 3 उताराचा जाग चालवतो आपण. घंट्याचा. घंट्याचा नाही, कमावतो म्हणून स्पेंड करतो. आपण तिला काय उघडा नागडा नाही ठेवणार आहे. म्हणजे काय? असं कपडे बिपडे एकदम भरजरी दागदागिने बांगड्या बनवणार आहे. हे मावशी आपल्या गल्ल्याची तुला आयडिया नाही आहे. हे रोजचा गल्ला 1000चा आहे आपला. आणि ती काय करते? सेल्स गेला. मग आपण काय तिला दारोदारी पावडर विक, लाली विक असं नाही करणार आहे. रोजचा गल्ला तिच्या हातात देणार मुतारीचा. ही आपली शान आहे. पण त्यांनी आपली अवकात दाखवली. लालची माणूस कुठला? हा? माझ्या आई बापाची अवकात काढतो. गोंत्या घाणीच्या पोत्या गिफ्टिंगचं नाव सांगून हुंडा मागतो. पोलिसांना सांगितलं ना तर तू आणि तुझा आई बाप दोघं पण झाला आत खडी फोडायला. अरे टमरेल माणसा, त्या शौचालयात बसून तुझी सोच पण संडास झालीये. अगं पण पोरी, आम्ही आहोत ना पंचायतवाले. हो तुम्ही तर गप्पच बसा. माझ्या आई बापाकडे बघून शांत आहे, नाही तर पोलीस कंप्लेंट करून तुम्हाला पण आत टाकला असता. स्वप्नाली, लग्न मोडल तुझं. मोडू द्या बाबा. बाबा तुम्ही मला का नाही बोलला या देण्या घेण्याचा? मी हा बोललीच नसती ना. या असल्या घाण माणसा संगत लग्न करण्यापेक्षा मी तशीच राहीन. टकलू आज बुलेट मागतोय, उद्या हेलिकॉप्टर मागेल. हरामखोर. अरे शेमण्या, कशाला त्या गौतमांचं नाव खराब करतो? टमरेल माणसा, त्या शौचालयाच्या पाण्यात नाक बुडवून जीव दे. चला बाबा. तुला नक्की वाटतो ना काहीतरी लफडा आहे? नक्की ना? चाल मग. 350चा स्पीड पाहिजे आता. काय चाल लवकर. अहो राजाध्यक्ष, एकदा द्या ना मला गाडी चालवायला. प्लीज प्लीज द्या ना, प्लीज द्या ना. मग का मला 2 लायसन्स काढून दिलीत तुम्ही? 2 व्हीलरचं पण दिलंय, 4 व्हीलरचं पण दिलंय. 2 व्हीलर कधी चालवायला दिली नाही आणि आता 4 व्हीलर पण चालवायला देत नाही. अहो राजाध्यक्ष बघा, ती बाई बुरखा घालून बाईक चालवते. तिच्या नवऱ्याने बघा तिला अख्खी बाईक दिली आणि स्वतः मागे बसलाय. याला म्हणतात महिलांचं खरं सबलीकरण. हे तू काही लफडा नाही ना करणार? हा, तसा झाला तर माझी आई लफडा करायला येणार नाही घरात. मला द्या ना एकदा चालवायला. आय सेड नो. राजाध्यक्ष, तुम्ही मित्रांसमोर खूप लिबरल असल्याचं दाखवता. प्रत्यक्षात मात्र तुम्ही बायकांना खूप तुच्छ मानता. हा, तुमच्या लेखी बायकांची किंमत 0 आहे, 0. पुन्हा येऊ घे.